नमस्कार, मी संजय सोनवणी. तरुणाईशी पंगा घेणं हे किती महागात पडू शकतं, किती अडचण आणू शकतं, याचा अनुभव भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, मोदींनी गेल्या 1-2 दिवसामध्ये घेतलाच असेल. कारण ज्या आंदोलनामध्ये जे दीपकेंनी आणि सोनम वांगचुक यांनी जी सुरुवात केली होती, त्यात सहभागी व्हायला राहुल गांधी तयार नव्हते. ते स्वतंत्रपणे आपल्या पक्षातर्फे ठिकठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत होते. परंतु त्या आंदोलनात राहुल गांधींना पडावं लागलं. कारण विद्यार्थ्यांना जी अमानुष मारहाण करण्यात आली, जे शांततामय मार्गाने संसदेकडे निघाले होते, त्यांना म्हणजे अत्यंत हिंस्त्र पद्धतीने, हीन पद्धतीने वागणूक देण्यात आली. आणि त्यामुळे देशातला प्रत्येक नागरिक अस्वस्थ होणं आणि संतापून जाणं हे अत्यंत स्वाभाविक होतं. तर राहुल गांधींनी मोदींच्या घरासमोरच धरलं. अखिलेश यादवही त्यात होते. अनेक काँग्रेसचे खासदार आणि त्या नेते सामील होते. आणि राहुल गांधींनाही जवळपास म्हणजे अक्षरशः उचलून करण्यात आली. त्यांना धक्काबुक्की झाली, त्यात त्यांना जखम झाली आणि त्यांना अक्षरशः हातात बेड्या घालण्यात आल्या. विरोधी पक्षनेता हा पंतप्रधानाच्या समकक्ष असतो, ही भारतीय लोकशाहीची एक मान्यता आहे. परंतु त्याचा अक्षरशः अपमान केला गेला. तो अपमान हा भारतीय लोकशाहीचाच अपमान होता, भारतीय जनतेचाच अपमान होता. आणि भारतामध्ये इथून पुढे एकच विचारधारा राहील असं जे काही भारतीय जनता पार्टीचं वागणं होतं, त्या पद्धतीने पावलं उचलली जात होती, त्याला एक आव्हान यामुळे निर्माण झालं. उशीर झाला, खरं 12 वर्ष उशीर झाला या गोष्टीला. हे खरं आधीच व्हायला पाहिजे होतं. खरं म्हणजे हे सरकार सत्तेवर आणणं ही भारतीयांची चूक होती. पण हे सरकार आलं कशामुळं? अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळं, अरविंद केजरीवाल यांच्या मुळे काँग्रेस सरकार पडलं. हे सरकार बुडालं. सरकार अमुक चांगलं असतं, तमुक चांगलं नसतं, हे कशावर ठरतं? ते देशाशी कसं वागतात, देशाचा हितसंबंध राखण्यासाठी, त्याची प्रगती साधण्यासाठी. आणि जे तरुण पिढ्या आहेत, जे नवीन मुलं जन्माला येत आहेत, त्यांचं भवितव्य जास्तीत जास्त सुरक्षित आणि उज्ज्वल करण्यासाठी सरकार किती काम करतं, किती करत नाही, यानुसार प्रत्येक सरकारचं यश अपयश ठरत असतं. भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले तेव्हापासून आपण जर पाहिलं तर गेल्या 12 वर्षामध्ये देशाची वाटचाल ही क्रमशः घसरगुंडीसारखी घसरत आता एक अनैतिकतेच्या खाईमध्ये कोसळल्यासारखी आहे. असं का झालं? कुठेतरी तरुणाई पण चुकली होती, जुनी पिढी चुकली होती. त्यांनी नीट भविष्याचा विचार केला नाही, हे पण कारण होतं. धर्मवाद की अर्थवाद यातला फरक न समजलेले लोक याच्यामध्ये मोदी संघ, भारतीय जनता पार्टीचं त्या संघाधारित वैदिकवादी राजकारण याचे बळी पडले. आणि त्यांनी भविष्याचा विचार सोडून दिला आणि आपल्या गतकाळात जात, भूतकाळात जात, त्या धार्मिक वल्गनांमध्ये, धार्मिक असत्यांमध्ये किंवा धार्मिक पुराणकथांमध्ये रममाण होऊन विज्ञानाची सुद्धा वाचलात लावली, गणिताची वाचलात लावली. आणि जी विवेक बुद्धी, एक विचार बुद्धी असते माणसाची, ती बुद्धी संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, जे चालूच आहेत. परंतु विद्यार्थी जागे झाले कधी? इथे दीपकेंचा प्रश्न नाही. दीपकेंची गंमत म्हणून काँग्रेस जनता पार्टी घोषित केली, मीडियातनं ती, माध्यमांमधनं म्हणजे सोशल माध्यमातून ती गाजली, त्याचे कोट्यावधी मेंबर्सही झाले. पण ती एक पहिलीची उत्स्फूर्त प्रक्रिया होती. कारण तरुणांना झोळ म्हणणं म्हणजे तरुणांच्या आशा, आकांक्षा, स्वप्न, त्यांची बुद्धिमत्ता याचा अपमान करण्यासारखं होतं. असा समज विद्यार्थ्यांचा होणं अत्यंत स्वाभाविक होतं आणि ते योग्यही आहे.
त्यात काही शंका नाही. त्यामुळं ते अस्वस्थ होणं स्वाभाविक होतं. आंदोलन सुरू झालं. सोनम वांगचुक त्यात सामील झाले आणि भारतीय जनता पार्टीचे ट्रोल्स एवढे अश्लाघ्य असे आरोप करायला लागले की पाकिस्तान प्रणित आहे. मग शीख आंदोलक आताच त्यांना समर्थन द्यायला दिल्लीत येणार होते, तर हे खलिस्तानवादी आहे. म्हणजे जो सरकारच्या विरुद्ध बोलेल तो देशद्रोहीच असतो, तो आतंकवादीच असतो, तो पाक धार्जिनाच असतो किंवा फुटीरतावादीच असतो, असं काही वातावरण बनवण्यात या टोल्स लोकांनी एवढा हातभार लावला की त्यामुळं गेली 12 वर्ष या टोल्सचा अत्यंत मूर्खपणा, हिंकसपणा हे बघण्यात येतच आहे आपल्या. त्याचं हे वेगळं स्टोक होतं. म्हणजे जो जेन्युइन, जो प्रामाणिक आक्रोश आहे, त्या प्रामाणिक आक्रोशाला जर तुम्ही पाकधार्जिणे किंवा देशद्रोही ठरवायचा प्रयत्न करत असाल तर ते कोणत्याही जबाबदार नागरिकाला योग्य वाटणं शक्यच नव्हतं, संताप येणं स्वाभाविक होतं. हा तो आज आहे. मग आता या टोल्सने पुढे काय करावं? बरं झालं त्यांना चोपलं, नशीब गोळ्या नाही घातल्या, असं हेच आता ट्रोल्सच म्हणतात ना. म्हणजे गोळ्या घालायला पाहिजे होत्या का? जनरल डायर बनायला पाहिजे होतं का? म्हणजे यांची वृत्ती किती खुनशी आहे, किती नीच आहे, किती निघृण आहे, याचं प्रतिबिंब या सगळ्या बीजेपीची मानसिकता कशी आहे. ऍक्च्युली ओरिजिनल मानसिकता ही अशी आहे, खुनशी आहे, ही रानटी आहे, ही रोगट आहे, ही विकृत आहे. ही देशाचा जो स्तंभ उभा आहे त्याची पाळं मुळं पोखरून त्याला पोकळ करून एक दिवशी कसा कोसळेल हे यांचे खरे विभाजनवादी हे. देशाचं विभाजन व्हावं, त्याचे तुकडे तुकडे पडावेत, ही तुकडे तुकडे गँग ही खरं तर बीजेपी आहे किंवा संघ आहे. परंतु त्याचा विचार करायचा वेळ लोकांनाच मिळत नाही. लोक आपल्याच याच्यात असतात. पण ह्या 2-3 दिवसात जे घडलं त्यामुळे सर्वांचे डोळे उघडले असणं स्वाभाविक आहे. आणि मी अपेक्षा करतो की अजूनही काही ट्रोल्स आहेतच म्हणजे, परंतु ते तर काय पेड ट्रोल्स आहेत, त्यांना काय जरा पोटाचा घेणं आहे. त्यामुळे सरकारचं किंवा मोदींचं कौतुक करणारं किंवा त्यांचे 18 तास काम करताना जगभर त्यांना उगीच प्राइजेस मिळाले का, एवढी अवॉर्ड्स, आता कोणाचे अवॉर्ड्स मिळाले, कसे मिळाले हे सगळ्यांना माहिती आहे. याच्याबद्दल अनेक विनोद झालेले आहेत, जोक झालेले आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. सेशल्स असेल की त्या अवॉर्डमध्ये त्या देशाचं स्पेलिंग सुद्धा चुकीचं आहे, त्याचं सिम्बॉल सुद्धा चुकीचं आहे. असे अवॉर्ड्स घेऊन यांना मिरवण्यात कोणता आनंद होतो हे मला माहित नाही, पण तो भाग जाऊ द्या, त्यांना आनंद होतो होऊ द्या. पण अशिक्षित लोकांनी, कमी शिकलेल्या लोकांनी, तडीपार लोकांनी सुशिक्षित, उच्च शिक्षित तरुणांच्या भवितव्याशी खेळण्याचा कट आखणं आणि परत ते ज्यावेळेस हुंकार उठवायला जात आहे तो हुंकार दाबण्याचा प्रयत्न करणं आणि त्यांना अमानुष मारहाण करणं हे चुकीचं झालं. तरुणाशी या सरकारने असा पंगा घ्यायला नको होता. त्यांनी त्यामुळे आपल्या शवपेटीवरचा शेवटचा खेळा ठोकला असं दुर्दैवाने मला म्हणावं लागतं. पण तेही ठीक आहे, कारण यांच्या शवपेटीवर खेळा ठोकला जाणारच होता. उसळाला एवढंच, तो खरं फार आधी यायला पाहिजे होता, पण आला. ही गोष्ट दुरुस्त केली. पण अजूनही निवडणूक यंत्रणा, मतदार यादीतनं त्या SIच्या नावाखाली लोकांची नावं गायब करणं, या प्रकारामुळं यांचा पराभव असा सहज होईल असं मला अजूनही वाटत नाही. राहुल गांधी किती जरी कष्ट घेत असले, किती ते प्रामाणिक नेते असले, कितीही बुद्धिमान नेते असले, तरी त्यांना सुद्धा हा लढा कसा लढावा हे कळत नाही. यंत्रणा ज्यावेळेस सडलेली असते, यंत्रणा ज्यावेळेस विकली गेली असते, न्याय यंत्रणा विकली गेली, निवडणूक यंत्रणा विकली गेली, वृत्तपत्र विकली गेली, माध्यम विकली गेली, त्यावेळेस सर्वसामान्य माणसाला हतबल होऊन जाणं हे स्वाभाविक असतं. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, अर्थव्यवस्था शेवटी क्रय शक्तीवर चालते, म्हणजे पर्चेसिंग पॉवर.
आणि पर्चेसिंग पॉवर माणसाकडे कधी येते, त्याचं उत्पन्न असलं पाहिजे, त्याच्याकडे रोजगार असला पाहिजे आणि तोही सुरक्षित रोजगार असला पाहिजे आणि भविष्याची त्याला एक खात्री असली पाहिजे, तर अर्थव्यवस्था प्रगत होते. क्रयशक्ती असली तरच उत्पादन विकली जाणार, उत्पादन विक्री केली तर अर्थव्यवस्था वाढणार, उत्पादन वाढणार आणि रोजगारही वाढणार. म्हणजे हे एक चक्र आहे. हे चक्रच यांनी एवढं बंदिस्त केलं, त्या नोटबंदीमुळे म्हणा, जीएसटीमुळे म्हणा, असंख्य लघुउद्योग, मध्यम उद्योग बंद पडले. नवीन उद्योग काढायचं म्हटलं तर आता ते सोपं राहिलेलं नाही. कारण बँका भांडवल जे पुरवतात किंवा कर्ज पुरवठा जो करतात तो अक्षरशः ज्याच्याकडे ऑलरेडी संपत्ती आहे त्यालाच करतात. ज्याला स्वतःचं काहीतरी करण्याची इच्छा आहे, आकांक्षा आहे, त्याला मदत करायला सरकार किंवा बँका किंवा वित्तीय संस्था येत नाहीत. हे आजचं एक दुर्दैवी वास्तव आहे. मला असं वाटतं तरुणाशी पंगा घेऊन चूक केलीच आहे. हा आक्रोश, हा संताप आणि हा उद्रेक हा असाच थांबणार नाही आहे. ही जरी गोष्ट खरी असली तरी जोपर्यंत या सगळ्या शासकीय यंत्रणा यांच्या नियंत्रणातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही नांदणार नाही, तरुणांना भविष्य असणार नाही. आणि ज्या देशात तरुणांना भविष्य नसतं, निराशेची गर्ताच उसळ जाते, तो देश अराजकाच्या खाईत जाणं अपरिहार्य असतं. हा जगभरचा अनुभव आहे. ही काही मी चुकीची भविष्यवाणी करत नाही, हे झालेलं आहे. आणि ते होऊ नये यासाठीच तरुणांचं आशा, आकांक्षा, त्यांची स्वप्न ही जतन करणं, जपणं आणि त्यांना हळुवारपणे एक उज्ज्वल भविष्याचा मार्ग उघडून देणं हे राष्ट्राचं कर्तव्य असतं, राष्ट्रप्रमुखाचं कर्तव्य असतं, मंत्रिमंडळाचं कर्तव्य असतं. मग ते केंद्रातलं असो की राज्यातलं असो, त्या नगरपालिकांचं असो. ते होत नसेल तर आपल्याला आपल्याच भविष्याची काळजी वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. मला असं वाटतं आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करायला पाहिजे. या सरकारच्या नालायकीबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे, पण यावर अधिक न बोलता मी एवढंच म्हणेल की सर्वांनी जागे व्हा. संताप जो आता उरात दाटलेला आहे, कारण त्या मुलांना मारहाण करताना इतके अक्षर हृदय फाटेल अशी गोष्ट होती. अहो, राहुल गांधी सुद्धा जखमी झाले, नाकात रक्त वाहत होतं, त्यांच्या हातात बेड्या घातल्या गेल्या. हे नराधमतेचं, हुकुमशाहीचं टोक गाठणारं दृश्य होतं. खेद वाटतो आणि काय करावं हा प्रश्न आहे. पण एक गोष्ट नक्की, आपण नेहमी बोलत राहिलं पाहिजे, ऐकत राहिलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. शेवटी नागरिकच, देशाचे नागरिकच आणि भावी नागरिक जे आहेत, ज्या शिकतायत, स्वप्न पाहतायत, त्यांच्यावर सोबत सहानुभूतीने, प्रेमाने उभं राहिलं पाहिजे. एवढंच. धन्यवाद. नमस्कार.